आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83. शकत नाही. कळमणीचं धरण जरी मंजूर झालं असेल, त्यांनी म्हणत असेल तर बांधून घ्यायचं काम दिलीप मोदींनी केलेलं आहे. पाणी खेड तालुक्यातलं आहे, पहिलं खेड तालुक्यातल्या जनतेला आणि मग त्यांना. आणि त्यांनी एवढाच हट्ट धरला, वाटेल ती किंमत मोजायला लागली तर आंबेगाव तालुक्यात पाणी जाऊन देणार नाही म्हणून त्यांनी हे असं आव्हानात्मक बोलू नये. आम्ही त्यांना सांगितलं होतं, नदीमध्ये पाणी सोडायचं, जेवढे लोक उचलतील तेवढे उचलतील, ते खाली पूरपर्यंत पाणी गेलं पाहिजे. आमचे लोक उचलतील ते उचलतील, ज्याची क्षमता आहे त्याप्रमाणे उचलेल, अशा अटीवर त्याला मान्यता दिलेली आहे. आणि ती माझ्याचबरोबर बोलणी झालेली आहे. तर अजितदादांनी मध्यस्थी केली होती आणि मग तो प्रश्न सुटलेला आहे. ते अजून जर अशा पद्धतीची भाषा त्यांची असेल काय, तर आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाही. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही आज आमदार नसतो, म्हणून मी या तालुक्याचा मी नागरिक आहे, माझी आमदार आहे, मी या प्रश्नावर लढू शकतो. मला त्याची काही भीती वाटत नाही. माझ्या तालुक्याच्या प्रश्नाकरता मी गेली 20-25 वर्ष लढतो आहे त्यांच्याबरोबर. नवीन आहे असं काही नाही. की ज्या दिवशी कळमणीचं धरण झालं त्या दिवसापासून माझा आणि त्यांचा संघर्ष त्या विषयावर आहेच आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी निविदा काढल्या, दिल्या, सगळं झालं, मी नाही होऊन दिलं. आणि उद्या तेच असे दिवस स्वप्न पाहत असतील तर त्यांनी पाहू नये. माझ्या तालुक्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी आंबेगावमध्ये पाणी जाऊ देणार नाही. त्यांच्या तालुक्यात जर पाणी नाही गेलं तर आपल्या वाघगाव पट्ट्यात सुद्धा पाणी येणार नाही. मग आपल्या तालुक्याच्या काही गावांची माझं त्या बाबतीत म्हणणं आहे त्यांना की तोंडी आम्हाला नको आश्वासन, लेखी आश्वासन पाहिजे. ते आज तगायचं आम्हाला मिळालेलं नाही की आम्ही पूरपर्यंत 5 गावांना पाणी देणार आहे. हे लेखी त्याचा समावेश झाल्याशिवाय आम्ही ते काम करून देणार नाही. त्याचबरोबर खाली कान्हेवाडीपासून तर तिनेवाडीपर्यंत एक कॅनॉल आहे, तोही कॅनॉल आपला त्याच्यामध्ये आहे. एका वेळेला तेही काम सुरू झालं पाहिजे. अलीकडच्या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला दोन्ही कामं बरोबर सुरू झाली पाहिजेत. नुसतं तिकडं, कारण पहिल्या फेजमध्ये पाणी सोडायचं आहे ते खेड तालुक्याला आणि सेकंड फेजमध्ये सोडायचं आहे ते आंबेगाव तालुक्याला. त्यामुळे पहिला कान्हेवाडी ते तिनेवाडी हा जो कालवा आहे तोही त्यांनी पहिला चालू करावा. त्याच्याशिवाय आम्ही त्यांना काही होऊ देत नाही. आमदार साहेब, आशिम तालुक्यामध्ये चर्चा होती की आपल्याकडे आता इमारती, आपल्याकडं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे राजेश टोपे उच्चतंत्र शिक्षण मंत्री होते त्यावेळेस राष्ट्रीय परिसरात IIT हां. तर आता म्हणजे शेजारच्या आमदारांनी की अशी चर्चा आहे की उच्चतंत्र शिक्षण जे आहे औषधी कॉलेज काढणे ते खेड तालुक्यासाठी मंजूर होतं. म्हणजे अशी चर्चा आहे की ते कॉलेज वळसे पाटलांनी पळवलं असंही काही लोक तालुक्याचे म्हणतात. असं आहे, ते सगळे उपकार पवारसाहेबांचे आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर असेल, पॉलिटेक्निक असेल, या सगळ्या पवारसाहेबांनी त्यांना ते मंजूर करून दिले. असं की तर प्रत्येक जिल्ह्याला एकच गव्हर्नमेंटचं असतं, त्यांनी ते त्या ठिकाणी नेलं. आमचं त्यालाही काय विरोध असायचं काही कारण नाही. पण तुमच्या तालुक्यापेक्षा 3 पट माझ्या तालुक्याची लोकसंख्या जास्त आहे. मग इथं काढू नये असा कुठं कायद्यात नियम आहे? जर नियम तुमच्याकरता मोडला, तुम्ही उच्चतंत्र शिक्षण मंत्री होता, तुमचं आजोळी इथलं होतं, तुम्हाला मामाबद्दल एवढं प्रेम होतं, तर एखादं कॉलेज माझ्या तालुक्यामध्ये काढायचं होतं काय? फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यापलीकडे यांनी राजकारणाचा दुसरा काही उपयोग केला नाही. आता ही त्याला केवळ वरवर माया आहे, मामाचं गाव आहे, माझा जन्म इथला झाला, हे फक्त बोलण्याकरता आहे, बाकी काही नाही. पुढचीतनं काही नाही दाखवलं. कांदा आंदोलनासंदर्भात शेतकऱ्यांना अपेक्षा आहे भावाची आणि आंदोलन पण आपल्या मनसर आणि खेडमध्ये झालं. आंदोलनात शेतकरी, राजकीय नेते साखरमध्ये सुद्धा आंदोलन झालं आहे. वादविवाद झाले. साखरमध्ये सुद्धा आंदोलन झालं आहे. ज्या ज्या ठिकाणी बाजार समिती आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निर्यातीचं धोरण हे केंद्र शासन ठरवतं, राज्य शासन ठरवत नाही. तरीसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. आता वस्तुस्थिती अशी आहे की काही ठिकाणी खर्च कमी येतो, काही ठिकाणी जास्त येतो. आपल्याकडे लेबर महाग झालेले आहे, त्यामुळे आपल्याकडे उत्पन्नाचा खर्च वाढलेला आहे. आपल्या लोकांना ते परवडत नाही. ज्या ठिकाणी परवडलं तिथले लोक खुश आहेत, आपल्या लोकांकडचे लोक खुश नाहीत.
त्याला कारणही तसं आहे की आपल्याकडचं लेबर मागले. कांदा आंदोलनासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. मग आंदोलनात काय आहे? एक गोष्ट अशी आहे की ते आंदोलन जे चाललं होतं ते एकतर्फी होतं. सर्व म्हणायला नुसतं सर्वपक्षी होतं, पण ते सर्वपक्षी झालं नाही आणि त्याच्यामध्ये किती वाद झाले हे सगळ्यांना श्रुत आहे. देवदत्त निकम असतील, बांगर असतील, यातले वादच बराच वेळ चालले. शेतकऱ्यांचे प्रश्न खूप बाजूला राहिले. त्यामुळे अशा आंदोलनात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही सरकारला भेटून मांडू ना. शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळण्यासाठी तुम्ही काय करता? आम्ही आमच्या शासनाकडं हट्ट धरलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे, सुनेत्रा वहिनींना भेटलो आहे, पत्र दिलीत. आम्ही सत्तेत आहोत. सत्तेतल्या लोकांनी आंदोलन करायचं नसतं. आपल्या पक्षाकडनं, आपल्या नेत्याकडनं प्रश्न सोडून घ्यायचा असतं. आम्ही त्यांच्याकडनं प्रश्न मांडलेले आहेत आणि ते सुटतील. धन्यवाद. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.